आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे आणि त्या भागामध्ये चव्हाणचाळ मध्ये काही नागरिक जमल्यात आहे। काय सांगायचं आहे त्यांना आपण जाणून घेऊया। या काय सांगणार? जय भीम। मी चव्हाणचाळीतून शीतल कदम बोलते। ह्या प्रभागातले नंदिनीताई धेंडे, रवी टिंगरे, शीतल सावंत आणि सुहास टिंगरे यांनी आम्हाची समस्या जी असेल ती पूर्ण केलेली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बी सोसायटीच्या सेफ्टीसाठी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इथले कार्यकर्ते आहेत अण्णा, त्यांनी आमच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे हे ते सगळे इथे लावून दिलेले आहेत। आता काय सांगणार की आता 4 उमेदवार आहे, आपण काय सांगणार? कुणाला मतदान करणार? आम्ही चारही उमेदवारांना मतदान करणार। काय त्यांचं नाव? 4 पॅनल मध्ये 4 उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शीतलताई सावंत, झेंडे आणि टिंगरे, 2 टिंगरे, आम्ही यांना मतदान करणार। दादा आपण काय सांगणार? हा वार्ड ह्याच वर्षी 2 नंबरला जॉईन केलेला आहे। एकंदरीत विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्यापूर्वीच्या वॉर्डमध्ये जे काही कार्य केलेले त्याचा विचार केला करून आम्ही ह्या वर्षी हा वॉर्ड त्यांना जॉईन केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहणार। म्हणजेच घड्याळ, आणि घड्याळाने याच्यापूर्वी 2 महिन्यापूर्वीच आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काय कॅमेरे बसवले ते खरोखर फार संरक्षक आणि आमच्या दृष्टीने हानिकारक आहे। आणि त्यामुळे आम्ही पण भविष्यात हीच अपेक्षा करतो की राष्ट्रवादी काँग्रेसने पलीकडच्या वॉर्डात ज्या पद्धतीने काम केलं ते ह्या वर्षापासून आमच्याच कामात करतील आणि त्यांच्या ह्या निवडणुकीला त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ, हीच आमची अपेक्षा। ठीक आहे, आमचंही त्यांना अनुमोदन आहे। व्यवस्थित केलं त्यांनी, पाठिंबा आम्ही त्यांनाच देणार। आम्ही पण राष्ट्रवादी घड्याळालाच पाठिंबा देणार। 4 मतं त्यांना। हो, नक्की। का देणार? आमच्यासाठी ते करतायत ना, हे बसवले, पाण्याची सोय चांगली केली, पाणी जोरात पाठवलं आता, त्यामुळे आम्हाला जे सहकार्य करणार त्यांनाच आम्ही करणार। बस। प्रभाग 2 बद्दल मला तुम्ही प्रश्न विचारा मी सांगतो तुम्हाला। प्रभाग 2 मध्ये आपण काय सांगणार? प्रभाग 2 बद्दल अगदी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर एक्सप्रेसिटी दिलीच आहे। मी स्वतः BE मेकॅनिकल, स्वतः मराठा समाज आहे, मात्र मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठीमागा आशीर्वादासारखं ठेवतो, नेहमी ठेवतो, आणि त्यानंतर मी माझं काम करतो। मी एक उद्योजक आहे। माझ्या उद्योजकाच्या अडचणी काय असतात? आम्ही जय गणेश विश्वसारख्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आमचं दुकान होतं। आज आम्ही इकडे शिफ्ट झालो, पार्किंगची अडचण आली म्हणून। म्हणजे काय झालं, एका दुकानामध्ये 10 वर्ष काढायची आणि आपल्याला पार्किंगमध्ये आपल्याकडे कोणतं कस्टमर येतो त्याच्या गाड्या धाडाधाडा उचलून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायच्या, तो कशाला येईल आमच्याकडं? त्या म्हणजे ह्यासाठी आम्ही कधीतरी आम्हाला आलेल्या अडचणी आहेत, मलाच अडचणी नाहीत, आमच्या जय गणेश विश्व किंवा दानोरी विश्रांतवाडी रोडवरती असंख्य लोकांना अडचणी आलेल्या आहेत। त्या पार्किंगच्या अडचणीसाठी अण्णाला फोन करायचा। अण्णा म्हणजे आमचा भाऊ, हक्काचा भाऊ। अण्णाला फोन करायचा, अण्णा आमची अशी अडचणी आल्या, अण्णाने काही मिनिटात ती अडचण सॉल्व्ह करावी। आणि आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ज्याला पार्किंगमधनं गाड्या उचलल्या, कुणाचा काहीतरी विषय असेल, सगळे ॲज अ राष्ट्रवादीच्या अंगात, राष्ट्रवादीच्या रंगात आणि राष्ट्रवादीच्या DNA मध्ये अडचण सॉल्व्ह झाली पाहिजे, माझ्या लोकांची अडचण सॉल्व्ह झाली पाहिजे, त्यांनी प्रगती केली पाहिजे, हा अण्णांचा विषय आहे। तो आम्हाला लय आवडतो। त्यामुळे अण्णांच्या अंडरखालची जी आत्ताची 4 जण आहेत, अण्णा आता पुण्याचा आमचा अध्यक्ष आहे, अण्णाच्या हाताखाली सगळे आहेत। मला बाहेरच्या जायचा स्टडी नाही, मात्र आता मी प्रभाग 2 मध्ये आहे। अण्णाबद्दल मला सहानुभूती म्हणण्यापेक्षा अण्णाबद्दल मला आपुलकीच आहे। माझा घरचा अण्णा आहे। माझ्या अण्णाला मी फोन केला तर माझ्या अडचणी सुद्धा सॉल्व्ह होतात। अण्णा फोन आमचा कधी उचलत नाही, असं कधी होत नाही। मदतीला धावून येणारा माणूस हा राष्ट्रवादीचाच असू शकतो। प्रचंड मताने राष्ट्रवादीच्या लोकांना 4 उमेदवारांना निवडून आणण्याचं काम आज आमच्यासारख्या विश्रांतवाडी प्रभाग 2 मधल्या लोकांनी केलं पाहिजे। अण्णाला त्याशिवाय आमच्याकडून एक सलामी मिळणार नाही। नाव काय? 4 उमेदवारांच्या मध्ये शीतलताई सावंत, मी ते अजयदादा किंवा शीतलताई सावंतांना म्हणतोय की आमच्या भागातल्या लोकांना महापौरपद मिळालेलं नाही, ते तुम्हाला महापौरपद मिळालं पाहिजे। मला मी हे लोक लक्षात ठेवा। दुसरा आमचा हर्षल रवी टिंगरे, आमच्या तरुण पिढीतल्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती आता इलेक्शन नाही म्हणून नाही, कितीतरी वर्ष झालं स्टेटसवरती असतो,
मला रवीना अडचणीत मदत केली, मला हर्षलने ही मदत केली. आम्ही ऐकतोय, आम्ही प्रत्यक्षात येतो. आज माझ्याकडं मी जवळपास 70,000 घरामध्ये विश्रांतवाडी भागामध्ये मी काम केलंय. माझं आधार कार्डचं पॅन कार्डचं सेंटर होतं. तिथे तर लोक त्यावरती उत्तर देतात. आमचा तिसरा उमेदवार आहे सुहास टिंगरे, त्यांच्या घरातच राजकारण आहे. बघा, मी 23 वर्षाला मला विश्रांतवाडीला न्याय नाही मिळाला. मी जसं विश्रांतवाडीत आलोय, राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवायचा असेल तर आता एकाच घरातला सुहास आहे, त्या सुहासकडं आम्हाला एक चांगलं प्रतिनिधित्व द्यायचं आहे, तर आमच्या भागाचा विकास होऊ शकतो. आणि चौथ्यात आमच्या धेंडे मॅडम आहेत, त्यांच्या पण घरातलं लहानपणापासून त्यांनी राजकारण बघितलंय. अरे मग कशाची वाट बघताय? कुठेतरी 2-3 महिन्यापूर्वी कुणीतरी हे वाटलं, ते वाटलं, हे केलं, ते केलं. कुठेतरी पेड एम्प्लॉई ठेवून आपल्याला ते नोकऱ्या लावल्या, त्या पोरांना प्रचारासाठी मदतीला आणलं, म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा. तुमचा पिंड नाही, मी बिझनेसमॅन आहे, मी पक्का स्वार्थी माणूस आहे. सुहास किंवा ही जी लोक आहेत ही निस्वार्थ आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना काम करू दे. त्या कामामध्ये त्यांना यशस्वी जर बनवायचं असेल तर मात्र विश्रांतवाडीकरांनी प्रभाग 2 मधल्या लोकांनी त्यावरती एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा विचार करून आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना सांगायला पाहिजे, द्या ना चान्स. एकदा फक्त चान्स देऊन बघा. मी त्या भागातला आहे ज्या भागामध्ये डेव्हलपमेंट काय असते मी लहानपणापासून बघितलेले. आता परत एकदा आपल्या भागातल्या लोकांना तुम्हाला चान्स द्यावा लागेल. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.